को पावर्ड बाय टेक्नो। पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये काल गोंधळ झाला आणि त्या गोंधळ होत असताना राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजूभाई नवघरे त्याचबरोबर शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हा गोंधळ झाला होता। आणि हा गोंधळ झाल्यानंतर जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजू नवघरेवरती आरोप केला की हा गोंधळ म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केला असल्याचा आरोप राजू नवघरेवरती त्यांनी केला आहे। खरं तर काल गोंधळ कुठल्या मुद्द्यावरून झाला होता आणि तो मुद्दा जे आहे ते तुमच्यावर त्यांनी ढकलला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गोंधळ झाला असं दांडेगावकर म्हणाले। मला कोण काय म्हणाले याच्यावर काहीच फरक पडत नाही। पूर्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होती। मागच्या 15 वर्षापासून मी सातत्यानं त्या 20 वर्षापासून जवळपास वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासद म्हणून जातो। माझ्या गावामध्ये कारखाना आहे आणि तिथं मी सभासद आहे। माझ्या 4 पिढ्यापासून त्या कारखाना उभं करण्यापासून ते माझे आजोबा होते, नंतर आम्हीसुद्धा सगळे सभासद म्हणून तिथं योगदान आहे। आणि हे करत असताना कोण काय म्हणल्याचा काही फरक पडला नाही। पूर्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेला दरवेळेस तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते मला बोला म्हणायचे आणि काल मला लोकांच्या प्रश्नासंदर्भात बोलायचं होतं, ते म्हणले बोलू नका। मग मी सभासद आहे, मला अधिकार आहे की नाही? तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या अंगावर सगळे ज्यावेळेस सभासद जात होते त्यावेळेस तुम्ही उत्तर न देता म्हणायचे की राजू तुम्ही बोला। मागल्या सगळ्या सभेचं तुम्ही रेकॉर्डिंग काढा, त्यामध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात मला त्यांनी बोलायला लावायचे होते। काल मी एवढंच त्यांना बोलणार होतो की सभेमध्ये की आपण 1200 पूर्णा कारखान्याच्या वेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही निवडणुकीला उभं टाका। माझी बिलकुल निवडणूक लढवायची इच्छा नव्हती। ते जर त्यांनी आता तिथं जर खरं बोलत असतील तर काय अडचण नाही, ते निश्चित त्याच्या बाबतीमध्ये उत्तर देतील। आणि त्यांना मी तिथं सांगितलं की मी प्रचार करत असताना लोकांना सांगतोय की 1200 विभागातला ऊससुद्धा आपल्या पूर्णा कारखान्याला आला पाहिजे, पण तिथल्या नोंदी घेतल्या जात नाहीत। मी ज्यावेळेस शेती समितीच्या बैठकीमध्ये त्यांना त्या दिवशी संदर्भामध्ये बोललो तर त्या शेती मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की हे गावं आपल्यापासून तुटलेले आहेत, ते सगळे गावं आता 1200कडे जोडलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तिकडं ऊस आणता येत नाही। मी म्हणलं मग मतदानाच्या वेळेस आपण त्यांना तिथं आश्वासन दिले। कालचा गोंधळ होण्याचं हेच कारण का? मला त्यांनी भाषण करायला लावलं होतं आणि त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही 1200च्या विभागातील जो जवळा बाजार विभाग आहे तिथल्या सगळ्या लोकांचे 10-10 हजार रुपयाचे, 15-15 हजाराचे, 20-20 हजाराचे सभासद शेअर्स आहेत, ते पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे मालक आहेत। करंजाळा सर्कल असू द्या, जवळा बाजार सर्कल असू द्या, आमचं पुरजळ सर्कल असू द्या आणि जवळपास खांडेगाव सर्कल असू द्या, या सगळ्या विभागातील सगळा ऊस आता 1200 कारखान्यावर चालला आहे। 1200 कारखान्याचा 150 रुपयानं भाव कमी आहे आणि तो खाजगी कारखाना आहे। माझं म्हणणं एवढंच होतं तिथं की या तिथल्या सभासदाची आपण नोंद घ्यावी। त्या तिथल्यासुद्धा कारखान्याच्या या निवडणुकीला मी आणि त्यांनी आदरणीय साहेबांनी आम्ही दोघांनी एकाच पॅनलमध्ये होतो, आम्ही निवडणूक लढविली। त्यावेळेस आम्ही तिथे शब्द दिला होता की प्रत्येक सभासदाचा 2 एकर ऊस असला तर 1 एकर तरी आणतो। आज हा ऊस आला आहे का, हाच माझा त्यांचा प्रश्न आहे। त्याच प्रश्नावरून गोंधळ झाल्याचं बिलकुल नाही। मला बोलण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी संधी दिली नाही। ते म्हणले तुम्ही बोलू शकत नाहीत, मी या सभेचा अध्यक्ष आहे। मी त्यांना विनंती केली, कारण मी त्यांना काही वेगळ्या पद्धतीनं बोलत नसतो। मी त्यांना म्हणलं बाबा मला बोलू द्या साहेब, म्हणलं की बाबा या सभासदांना जो तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भातला मार्ग काढण्याच्या संदर्भात मला बोलू द्या म्हणलं, तेवढंच, बाकी काही नाही। तुमचा सोशल मीडिया आणि गोंधळ फिंदळ काही झालेला नाही त्या गोंधळ कोण केला काही नाही त्यांनी बघावं। मी शेवटच्या क्षणी तिथे गेलो, मला नाही बोलू द्या म्हणले, त्यानंतर सगळे सभासद चिडले आणि त्या बाबतीत केलं। आणि सभासदांना दोन्ही बाजू असतात ना की बाबा तुम्ही होच्या बाजूने बी तिथं हात उचला लावायले, नाहीच्या बाजूने उचला लावा लागेल ना, कारण कारखाना आमचा आहे ना। कारखान्यावर कोणत्याही पद्धतीची तशी आम्ही कोणाची मक्तेदारी चालू देणार नाहीत। सोशल मीडिया तुमचा असं म्हणाला की दांडेगावकर हे राष्ट्रगीत न गाता तिथून पळ काढला त्यांनी, मात्र त्यावर त्यांनी उत्तर असं दिलं की शांततेमध्ये सभा पार पडली नाही, गोंधळ घातला म्हणून मी तिथून निघून गेलो, शांततेत असलं तर मी 2 दिवस तिथं थांबलो असतो। कोणत्याही प्रकारचा गोंधळ तिथं झालेला नाही। फक्त लोकांची एवढंच म्हणणं होती की त्यांनी लोक सभासद म्हणत होते की मला बोलू द्या म्हणून, कारण दरवेळेस तुम्हीच म्हणायचे की बाबा यांना बोलू द्या आणि आता मला तिथं सभासद म्हणून अधिकार नाही का, संचालक म्हणून अधिकार नाही का, मी काही चुकीचं तिथं बोलणार होतो का? मग त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे। ज्यानं त्यांना आपण आपलं आत्मचिंतन करायला पाहिजे। स्वतःचं काम सांगून बोला म्हणावं, दुसऱ्याचं नाव घ्यायचं काम पडणार नाही तुम्हाला। निश्चितच हे होते आमदार राजूभाई नवघरे। काल जे गदारोळ झाला त्या गदारोळाला मला स्टेजवरती बोलू न दिल्याचा आरोप जे आहेत ते राजूभाई नवघरे यांनी केला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे समी, रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। को पावर्ड बाय टेक्नो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.